आता घडा खरं काय ते बोलायचं, फक्त खरं बोलायचं. खोटं बोलीस ना तर माझ्यासारखी वाईट दुसरी कोणी नाही. अहो सासूबाई, खरं तेच सांगते हो, मला यातलं काही माहिती नाही. पण हे नक्की की माझे आप्पा असं कधीही करणार नाहीत. मग वैद्य बुवा खोटारडे आहेत? ते खोटं बोलतायत? नाही, आजोबा खोटारडे नाहीयेत. वैद्य बुवा खोटं बोलत नाहीये, तू खोटं बोलत नाहीस. पण ते म्हणतात दागिने विकले, तू म्हणतेस दागिने नव्हतेच. यातलं एक काहीतरी सत्य आहे. याचाच अर्थ तुम्हा दोघांपैकी कोणीतरी एक नक्की खोटं बोलतंय. हो ना? अहो नाही हो, हे शक्यच नाही. माझे आप्पा असं करूच शकत नाही. वहिनी, हिच्या सोंगांना भुलू नका. प्रत्येक वेळेला ही अशी मुळू रडत स्वतःची सुटका करून घेत असते. हो ना, आता सगळं उघड झालं तरी सुद्धा स्वतःचा बचाव करतीये. फारच बाई चतुर आणि चालाक आहेस ग. सखू अगं खरं काय ते बोल ग. अगं मी म्हंटल ना, तिला खरंच काही माहिती नसेल. ह्यात सखूची काय चूक आहे? मग कुणाची चूक आहे? माझी चूक आहे. मी असल्या विठ्ठल भक्तांना चांगलीच ओळखते. तुझ्या वडिलांनी काय केलं माहिती आहे ना? सोन्यासारखा संसार, बायको, 2 मुलं वाऱ्यावर सोडून पंढरपूरला निघून गेले. आणि या सखूचा बाप त्यांच्या पुढचा निघाला. पोटच्या पोरीचा संसार उद्ध्वस्त करून पंढरी गाठली. हिच्या आई बाबांना हिची काळजीच नाही असाच अर्थ होतो ना याचा. मग आपण तरी का विचार करायचा हिचा? मला माझ्या मुलाची काळजी आहे. वाटेल ते झालं ना दिगू, तरी मी तुला वाऱ्यावर सोडणार नाही. अगं पण रमाई, गप्पा बस. या बाबतीत मला तुझंही ऐकायचं नाहीये. वहिनी, मुद्द्यावर या. एक घाव 2 तुकडे करा. हो, मी जन्म दिलाय तुला. मी ठरवीन तेच होईल. ते दिवस तुझ्याकडे बघून या मुलीला मी सहन केलं, पण आता नाही. आता मी म्हणेन तेच होईल. तुझं लग्न माणिकशी होणार. तुझं लग्न माणिकशी होणार. तुझं लग्न माणिकशी होणार. पण रमाई, निघू. या बाबतीत तू काहीही बोलायचं नाहीस. हा, व्यवहारात आणि सखूच्या दागिन्यांच्या बाबतीत मी काहीच बोलणार नाही असं वचन दिलं होतंस. आठवतंय ना? रमाई, मी तुला वचन देतो, यापुढे तुला विचारल्याशिवाय मी कोणालाही व्यवहारात सवलत देणार नाही. सखूच्या माहेरच्याने आपल्याला दागिने देणं हा व्यवहारच आहे. त्यामुळे त्याच्यातही कुठलीही सवलत द्यायची नाही. बस झाला आता. माझ्याही सहनशक्तीला मर्यादा आहे. या सखूत काहीच सुधारणा होणार नाही. आपण तरी किती दिवस फाटक्यात पाय अडकवून फिरायचं? 2 दिवस चांगले जातात की ये रे माझ्या मागल्या. ते काही नाही. तुझं लग्न माणिकशीच होणार. होणार म्हणजे होणार.
औक्षवंत हो बाळा. अगं असू दे असू दे. गे बाळा, तुझ्या वाढदिवसानिमित्त आज अगदी खास हा दागिना घडवून घेतलाय बर का. अगं बघ तरी. बाबा हा, मोजता येणार नाही एवढे दागिने माझ्याकडे आहेत. अगं हो, पण हा विशेष आहे माणिक. हो आहे ना, मी कुठे नाही म्हणते. कुबेराची कन्या शोभून दिसेल एवढे गळाभर दागिने माझ्याकडे आधीच आहेत. पण काय? पण ते सगळे निस्तेज दिसतात. हो, मग आपण पुन्हा सोनाराकडे देऊ. तो स्वच्छ करून देईल, त्याला पुन्हा लकाकी येईल. अहो नाही, तिच्या मनात काहीतरी वेगळंच सुरू आहे. माणिक, काय आहे ते सांग. निस्तेज दिसतात म्हणजे? आई, आता तूच बघ ना, जेव्हा आपण एखादा मुकुट घालतो त्याच्या मध्यभागी जो मौल्यवान खडा असतो तो जर नसला तर तो कसा निस्तेज दिसतो, आणि जर खडा असला तर कसं रुबाबदार वाटतं. बर मग एखादं रत्न हवंय का? हो, असं काय करता तुम्ही थांबा पाहू. माणिक, स्पष्ट बोल बाई काय ते. आई, आता मला सांग, जर मंगळसूत्रच नसलं तर सगळे दागिने निस्तेजच दिसतात ना? बाबा, मला मंगळसूत्र हवं. अगं, आपण कमी प्रयत्न केले का माणिक? हो ना. हे बघ बाळा, आम्ही आमचा मान स्वाभिमान सगळं बाजूला ठेवून घरपोच जाऊन आमचा अपमान सहन करून त्या मनोरमाबाईंकडे गेलो की नाही? तर काय, पण ती सखू एखाद्या जळूसारखी चिकटलेली आहे अगदी जावई बापूंना. नाही म्हणजे आता मनोरमाबाईंना सुद्धा हे पटायला लागलंय. हा, ताई नाही, हा अत्यंत लोभी बाई आहे ती. सोनं बघितलं की पाणी सुटतं अगदी तिच्या तोंडाला. मी तर बाई जावई बापूंकडे बघून होकार दिला. हो, पण त्यांचं देखील अजून काही नीट कळत नाहीये ना. आपण आपल्याकडनं सगळे प्रयत्न करून झाले, काही बाकी ठेवलंय का करायचं? नाही ना. ते मला माहित नाही बाबा, पण तुम्ही मला ना वचन दिलं होतं, आणि जर तुम्हाला मी हवी असेल ना तर माझं लग्न आहुंशीच लावायचं, नाहीतर हा माझा शेवटचा जन्मदिवस समजा. माणिक, माणिक, अहो बघा ना. वहिनी, वहिनी, हे बघा वहिनी, तुम्ही ना अजिबात घोर घेऊ नका. हो, दिगू दादाचं लग्न सुभेदाराच्या माणिकशी होणारच नाही. हो, मी सांगतो ना, आणि आपण होऊच द्यायचं नाही. तुम्ही रडत नका हो बसू. हो, आपण जाऊन ना त्या माणिकचं तोंड राखेत माखून टाकू. वहिनी, तुम्ही रडताय कशाला? मग तुम्हाला वाईट वाटतंय तरी कसलं? ते बुवा आजोबा म्हणाले त्याचं ते खूप येतो भाऊची माझ्यासाठी. अहो, पण ते परक्यासारखे वागले ना, तेच तर सहन नाही होते ना. आजोबांच्या अंगा खांद्यावर खेळले, त्यांनी माझे लाड केले, मला जपलं, माझ्या पाठीशी कायम उभे राहिले. आज काय वेगळेच वाटले. मी तुम्हाला सांगते, जर कोणी काही त्यांना दाखवायला आलं ना तर त्यांच्या शरीरावरच नाही, त्यांच्या काळजावरचे घाव त्यांच्या डोळ्यावरच्या भावावरून त्यांना समजायचे. ते आजोबा
आज माझ्याकडे बघतही नव्हते हो. मी पाहिले ना, आधी यायचे ना, पण ते आज काय तसे नव्हते. ते आज वेगळेच वागत होते हो. मला त्याच्यावर काहीतरी ओझ आहे असं वाटलं. मायाळू चेहरा नाही, नजर नाही, त्यांचे डोळे ना भिरभिरत होते. मी त्यांना असं कधीच पाहिलं नाही हो. त्यांच्या डोळ्यात ना काहीच नव्हतं. काही नसल्यासारखे ना, गंगे मावशी सारखे. बरोबर बोलला तो भाऊजी तुम्ही. गंगा मावशीच्या वागण्यात, बुवा आजोबांच्या वागण्यात, त्यांच्या दोघांच्याही नजरेत काहीतरी साम्य. ते दोघं हसून नसल्यासारखे वाटतात. असं का वाटत असेल? अरे निस्ती काय एकमेकांचे थोबाडं बघताय, कधी बघितली नाहीत की काय? अहो बाबाजी, तुम्ही काय सांगितले त्यासनी झेपे ना. अहो कसं झेपेल? मनोरमाबाईंच्या समोर जाऊन आम्ही आवाज चढवून बोलायचं नाही बा. अहो वाघीण आहेत वाघीण. आम्हा दोघांनी ती वाघीण तिथल्या तिथं कच्ची फाडून खाईल. अरे नंद्या, नुसतं कुणाला बी बोल लावायचं नाहीत. आपल्या अंगावर त्यांचं कर्ज आहे आणि तरी बी त्यासनी बोल लावायचं म्हणतात. हे कुठून होणार? मी तुम्हाला सांगितलं, अजाबात घोर लावून घेऊ नका. मी आहे ना इथं. यो आपला जिंगरोबा आहे आपल्या सोबत. जय जिंगरोबा. जय जिगरोबा. जिंगरोबा. या जिंगरोबाला विनंती करीन, तुम्ही जेव्हा जाल तिकडं तवा त्या मनोरमेची गरीब गाय करून टाक. अरे बाबाजींनी म्हणलं ना, मग मनोरमाबाई गरीब गाय झालीच म्हणून समजा. जावा, बिनगोर जावा. तुम्ही फक्त ठासून बोला त्या मायलेकांना, त्या तिगोला आणि मनोरमेला बी असं बोला की तुम्ही खरं खरं बोलताय असं वाटाया पाहिजे. निघा. वहिनी तुम्ही सांगत का नाहीये? गंगी मावशी आणि बुवा आजोबांबद्दल जे वाटतंय ते सांगा ना. अहो कोणाला सांगू, कोणाला सांगू? मी कोणीच ऐकत नाहीये माझं. दिगू दादा ना सगळ्यांपेक्षा चांगला आहे. तो तुमची काळजी घेईल, मला खात्री आहे ना. तुम्ही ना त्यालाच जाऊन सांगा. आहूनच विचारते. हो आत्ताच जा. दिगू दादा पिढीवरच आहे, मागूनच जा. अरे तुम्ही कर्जदार आहात आणि माझ्याशी वाद घालताय. हा मग तुम्ही भेदभाव करताय म्हणले असं बोलायला लागते. त्यांची सारखे वागला असतं तरी ही वेळ नसती आली. मी कुठली वेळ आणली रे तुमच्यावर? नंद्या म्हणतात ना, कमळ घुंग्याला ना चिखल बेडकाला. आपण म्हणजे बेडकर रे बेडक, चिखलात राहणारी. यांचं सासर म्हणजे भुंग. कसला भुंगा आणि कसला बेडूक? अरे मला काही अर्थ समजेल असं बोला. मी सांगितल्याप्रमाणे बाबाजींनी माणसं पाठवली तर? मनोरमे, खूप वाईट वाटतंय असं दाखवणं सुरू कर. तुम्हाला एवढं बी शिकवलं नाही वाटतं तुमच्या आईनं. आम्हाला लगे वाटत्यात. अरे आपलं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं बघायचं वाकून, अशी या मोठ्या लोकांची गत असती. या मालकीन बाई बी त्यातल्याच. अरे मला का बोल लावताय? मी काय यांच्याकडे मागायला गेले होते का? अहो तुम्ही कुठल्या थोबाडाने विचारता? नंद्या, कोण सांभाळून बोल. माझ्या आईशी असं बोलायचं नाही. दिगू अरे हे असे चिडलेत का पण? अगं तेच तर मला कळत नाहीये. आल्यापासून बघतोय. मी सगळं विस्कटून सांगतोय.
आम्ही गावातलेच आहे ना. मग आमच्यावर विश्वास नाही भय? आम्ही तुमचं कर्ज बुडवणार नाही होय का नाही? मग आमच्याशी दांडगाई कशा पाहिजे? हो, तुमच्या व्यायाने तुम्हाला ठगवलं, सोनं म्हणून पितळ मारलं तुमच्या माथी, फसवणूक केली तुमची. तुम्ही त्यांना काय दंड केलात का? सांगा ना. दिगू, तूच बघ बाबा हे. हो, पाठ दाखवून कुठं पळताय? ए, सांगितलं ना माझ्या रमाईशी असं बोलायचं नाही. तुम्ही ऋणको आहात, समजलं ना? दिगू, आता मला हे सहन होत नाहीये रे. बाबाजींनी सांगितलं तसं खरंच गरीब गाय झाली. हो, मग काय लक्क आहे का? तुमच्या सगळ्या चोऱ्यांना तुम्ही यगळ्या तराजूत तोलता आणि आम्हाला यगळ्या. हे नाही चालणार. दिगू, अरे तो आपला खाजगी प्रश्न आहे. शिवापाशी आपण कसं वागावं त्याच्याशी यांचा काय संबंध? तुम्ही तुमच्या पुरतं बोला आणि माझ्याशी बोला, रमाईशी नको. सांगा, तुमच्याशी काय संबंध रे? आमच्याशी काय संबंध? नंद्या, इथं बोलायच न ग. आपण आता गावकीच भरू, 5 पंचांच्या समोरच सांगू आमचा काय संबंध तो. नाही, बोला ना. या कारणासाठी पंचायत कशाला? बोला. हो, तुमचे वडील श्रीधर पंत आम्हा गावकऱ्यांना एका कुटुंबातले मानायचे, आपलं म्हणायचे. व्याज द्यायला उशीर झाला तर मुदत द्यायचे. या बाईंना काय काळीज आहे का? अरे परत परत तुम्ही माझ्या रमाईवर का जाताय रे? हा मग. हो मालकीनबाई, तुम्ही त्या येळी आडव्या आल्या आणि पंतांनी आम्हाला कर्जमाफी केली होती ती परत उकरून काढली. तुमच्या या असल्या स्वभावामुळे पंत घर सोडून निघून गेले. आगाऊपणा करू नका. माझ्या रमाईला बोलायचं नाही. लायकी आहे का तुमची? मुद्दल आणि व्याज द्या आणि तोंड काळं करा. चला. हो, ते तर देणारच. माणुसकी म्हणून मुद्दत मागतोय. तुमच्या सासऱ्यांनी फसवलं, आम्ही नाही फसवणार. हा, आणि आम्ही गावातच राहणार आहे. पळून नाही चाललो पंढरीला लगेच. पाच करा. चला, चालते वा. निघा, लगेच निघा. चला. दिगू, नाही रे बाबा, मला तर हे सहन होत नाहीये. आजवर इथं येऊन माझ्याशी असं बोलायची कोणी हिंमत केली नव्हती रे. रमाई, मी त्यांना चांगलाच धडा शिकवी. अरे कुणाला धडा शिकवणार तू दिगू? तुझ्या सासऱ्यांनी जो घोळ घालून ठेवलाय तो आपल्या गळ्याचा आता फास होणार आहे. ही अशी दीडदमडीची माणसं तोंडसूक घेणार आपल्यावर. लाजेनी मरून जावं अशी वेळ तुझ्या सासऱ्याने आपल्यावर आणली. नाही सहन होत आता. खरंच मला लाज वाटते. रमाई, दिगू दादा, वहिनीने परसदारी लगेच बोलवले. एकदा भेटून घ्या ना. चल ना. सखू, सगळे तुला विचारतात काय झालं सांग, तेव्हा तू गप्प राहतेस. आणि आता काय झालं? काय सांगायचंय तुला? पुन्हा गप्पा. सखू, परिस्थिती खूप चिघळतीये. ज्यांची पत नाही अशी माणसं घरात येऊन वाटेल ते बोलताय. ऐकलंस ना तू? हो, मला पण तुम्हाला तेच सांगायचंय. ऐकून तरी घ्या. ते बुवाजोबा नेहमी सारखे वाटले नाही हो. नेहमी सारखे वाटले नाही म्हणजे? म्हणजे काय? म्हणजे गंगा मावशीची अवस्था बघितली ना तुम्ही कशी झाली, तशीच बुवाजोबांची पण अवस्था झाली हो. हे कशावरून बोलतेय तू सखू? अहो, ते असं कधी बोलणारच नाहीत. अगं, तुझ्या समोर तर बोलले ना सखू. बोलणारच नाही काय? अहो नाही, म्हणजे तेच बोलले. पण ते नेहमीचे बुवाजोबा नाही आहेत, वेगळे बुवाजोबा आहेत ते. अच्छा,
म्हणजे तुझ्या आप्पांनी चुकीचं केलं असं ते सांगत होते, म्हणून ते वेगळे वाटत होते, असंच ना? कमाल झाली सगळं. तुझ्या उमाई आप्पांना पाठीशी घालण्यासाठी तू त्या वृद्ध माणसावर संशय घेतेस, त्यांना भ्रमिष्ठ ठरवतेस. काय म्हणायचंय तुला? खुणे झालेत वैद्य आजोबा? नाही हो, तसं नाही. पण ते बुवासोबत नेहमीच बुवासोबत नाहीयेत. अगं परत परत तेच म्हणालीस म्हणून मला खरं वाटेल असं वाटतंय का सखू? अजिबात नाही. बुवा, ओ बुवा, वैद्य बुवा, अहो उघड्या डोळ्याने झोपताय काय? वैद्य बुवा. काय? अहो माझ्या म्हातारीची तब्येत लय बिघडली आहे, काय औषध द्या. ऐकताय ना? देतो. ही मी दे. हो थांबा थांबा. हे चाटण दे. होय होय. नाही 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 नाही, सगळी प्रतिष्ठा पाण्यात गेली. अरे हा असा प्रसंग ना माझ्या आयुष्यात कधी घडलेला मी पाहिलाच नाहीये. आणि तोही आमच्या दारी, असं मला कधी स्वप्नात देखील वाटलं नव्हतं. अहो तुम्ही मला का नाही हो बोलवलं बघायला? अरे काय वरात चालली होती की काय? दोन क्षुल्लक कर्जदार आपल्या दारात येऊन दिगूच्या आणि वहिनीच्या तोंडात शेण घालत होते. काका अरे किती वाढवशील? नाही म्हणजे नाका तोंडात पाणी जातं हे खरं आहे, पण तू तरी ते बोलून दाखवू नकोस ना. अगं यमे, मला का आणि कशासाठी दुःख होतंय ना ते सांगवतच नाहीये, तरी पण मी सांगतोय. अगं श्रीधर दादा गेल्यानंतर वहिनीने हा सगळा भव्य डोलारा उभा केला आणि या सकूमुळे सुरुंग लागला. अशाने कर्जदार व्याज देणार नाहीत, मुद्दल डुबीत खात्यात जाईल. ऐकावं ते सगळं भयानकच आहे ग बाई. नाही 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 नाही, आता यावर काहीतरी मार्ग निघालाच पाहिजे. काय म्हणतोयस तू काका? मी सखूला असं ऐकवताय जणू काही तिच्यामुळेच गावकरी घरी आले. आणि आता मार्ग काढायचा म्हणजे नक्की काय करायचं? मी सांगते ना, मार्ग आहे. मागे पण दागिने खोटे निघाले तेव्हा हिला माहेरी दवंडी देऊन सगळ्यांची क्षमा मागायला सांगितली होती. पण तू मध्ये आलास आणि पुढचं हे सगळं रामायण घडलं. दागिने तर दूरच, हिचे आई वडीलच गाव सोडून पळून गेले. अहो वहिनी नुसते गेले असं तर त्याला कोणी विचारलं नसतं, पण पंढरपूरला गेले आणि दागिने विकून आले. तेच मी म्हणतेय, गावात आपली छितू होतीये की आपल्या व्यायांनी आपल्याला फसवलं. मग काय कर्जदारांना आयतं कारणच मिळालंय. पण तरीही मी सगळं विसरून जायला तयार आहे. फक्त एक करायचं, सखूने गावासमोर दवंडी देऊन हे सांगायचं की मी आणि माझ्या आई वडिलांनी केलेल्या कृतीबद्दल आणि फसवणुकीबद्दल आम्ही सगळ्यांची क्षमा मागतो आहोत. असं नका करू सासूबाई. गावासमोर मी खोटं कसं बोलू? आणि माझ्या उमाई आपण काही नाही केलं. ऐक ऐक, तुझ्या बायकोची मुक्ताफळ ऐक. ऐक, हिला कुणाची पर्वा आहे? पण मी आता तुझं काहीही ऐकणार नाही. फार ताटा दाखवलास ना तर होणाऱ्या परिणामांसाठी तयार राहा.
घरात येऊ का?